हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी घेऊन आले आहे काळ्या वाटाण्याची उसळची रेसिपी. तर डब्याला देण्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे. तर चला तर मग आपण ही रेसिपी करायला घेऊयात. त्यावर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर इथे घेतले आहे मी रात्रभर भिजवून घेतलेले काळे वाटाणे. तर हे काळे वाटाणे मी सकाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतले आणि ते कुकरमध्ये घालून घेतले. त्यामध्ये आपल्याला लागेल एवढंच पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून त्या वाटाण्यांना आतून लागले तर चव छान येते. आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या याला करून घ्यायचे आहेत. 3 ते 4 शिट्ट्या करून कुकर गार झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर गार होतं आहे तोपर्यंत आपण फोडणी करूया. तर इथे मी तेल घेतले, त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की जिरे घातलेले आहेत, भरपूर सारा कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. तर आता आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतला गेला पाहिजे आणि मगच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर थोडा वेळ कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालत आहे. इथे मी आलं लसूण पेस्ट न करता मी ते खिसूनच इथे आलं लसूण घालून घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी पेस्टही घालू शकता. तर छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ छान कांदा परतल्यानंतर आपल्याला मग मसाले घालायचे आहेत. तर इथे मी घालत आहे पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि यामध्ये मी घालणार आहे मालवणी मसाला 1 चमचा आणि 1 चमचा इथे कांदा लसूण मसाला. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एखादा असेल तरी वापरला तरी चालेल, परंतु इथे माझ्याकडे दोन्ही मसाले होते तर मी दोन्ही मसाले घातलेले आहेत. मी मालवणी पद्धतीने थोडक्यात हे काळे वाटाण्याची उसळ करत आहे, त्यामुळे मी यामध्ये ओलं खोबरंही वापरणार आहे. जर तुम्हाला तसं करायचं नसेल, नॉर्मल पद्धतीने करायचं असेल कांदा लसूण मसाला घालून, तर तुम्ही त्यामध्ये टोमॅटोही घालू शकता. तर वेगवेगळ्या पद्धतीने ही उसळ केली जाते. तर इथे मी ओलं खोबरं घालून करणार आहे. तर छानपैकी परतल्यानंतर मसाले घालून आपल्याला आता यामध्ये जे शिजवून घेतलेले काळे वाटाणे ते घालून घ्यायचे आहेत. तर काळे वाटाणे शिजलेले आहेत छानपैकी, मी तुम्हाला दाखवते. तर एखादा वाटाणा घ्यायचा आणि अशा बोटाने आपल्याला प्रेस करून बघायचं आहे. बघू शकता व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता हे आपण सगळे वाटाणे अगोदर घालून घेणार. मी आत्ता यावेळी पाणी घालणार नाही, तर पाणी लागलं तरच घालणार आहे, कारण की मी हे डब्याला देणार होते. तर थोडी उसळ मी बाजूला काढणार आणि मग नंतर त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर अगोदर सगळे जे वाटाणे आहेत ते घालून घेते आणि परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप अप्रतिम ही उसळ होते. नेहमी आपण मटकी मुगाची उसळ करत असतो, मसूरची उसळ करत असतो, तर काळे वाटाण्याची उसळ ही खूप अप्रतिम लागते. तुम्ही जर करत नसाल तर एकदा करून बघा. तर थोडंसं अगदी मी पाणी घातलं जेणेकरून छान ते मसाले त्यामध्ये मुरतील म्हणून. आता चवीनुसार मीठ घातलं आहे. परत एकदा आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आणि आता इथे मी घालणार आहे ओला नारळ. तर 2 ॲक्च्युली खवलेला नारळ आहे, ते 2 चमचे मी ते घालून घेतलेला आहे. सोबतच कोथिंबीर घातली आहे. परत एकदा छान मिक्स करणार आणि मी डब्यासाठी उसळ बाजूला काढून घेणार आहे. आणि नंतर मग त्यामध्ये जे काही राहिलेलं आपलं उसळीचं पाणी आहे शिजवून घेतलेलं, ते ॲड करून छानपैकी ते मी शिजवून घेणार आहे. तर खूप अप्रतिम उसळ होते. बघू शकताय खूप छान ही उसळ झालेली आहे. तर मी थोडीफार मी बाजूला काढून घेते आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून मी अशा प्रकारे ही शिजवून घेतलेली आहे. बघू शकता छान त्यात जे आपण ओला नारळ घातला त्याचाही रस तो मुरला गेलेला आहे, त्यामुळे चव खूप अप्रतिम येते. तर आता वरून मी कोथिंबीर घालते आणि अशा प्रकारे ही चव करणार आहे मी. तर नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स.